न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांना 15 ते 20 जणांकडून बेदम मारहाण। अहिल्यानगर पोलिसांचा धाक कुठे? अहिल्यानगर शहरात पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांना पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेसमोर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महेश मते, सोनू कोक, प्रशांत निकरड, विकी धवन यांच्यासह 15 ते 20 जणांनी सुशील थोरात यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत थोरात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पत्रकारावरच टोळक्याने हल्ला करण्याची हिंमत केली असेल तर शहरात कायद्याचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने जेरबंद करणार का, की पत्रकारांवरील हल्ल्यांनाही मोकळे रान मिळणार? सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।